आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. शैक्षणिक माहिती का? सांगितले की मी तुम्हाला. नोकरीबद्दल विचारत असाल तर ह्याच्या आधी मी कधी कुठे नोकरी केली नाहीये. म्हणजे आता बी मी गृहिणीच आहे, म्हणून तुम्ही बोलवाल तेव्हा कामावर येऊ शकते. ओके, लेट्स मूव फॉरवर्ड. जस्ट टेल मी युअर कम्फर्टेबल वर्किंग आवर्स. हा, कम्फर्टेबल वर्किंग आवर्स. वर्किंग आवर्स कोणते जमतील तुम्हाला? सकाळी 9 ते 3 का 4 ते 10? अच्छा तसं होय. कोणते बी जमल की. तुम्ही सांगा तेव्हा येईल. ओके, व्हाय यू वॉन्ट टू वर्क विथ अस? वर्क? येस येस, आय व्हेरी हार्ड वर्क. आय अहो मॅडम, तुम्हाला आमच्या बरोबरच का काम करायचं आहे? अहो का काम करायचंय म्हणजे मला कामाची लय गरज आहे हो. आणि तुमचं हे ऑफिस व्हेरी गुड. मी इथं कामाला लागले तर मला नवीन काय शिकायला मिळेल ना. न्यू न्यू थिंग्स लर्न. आय ओके ओके, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. युअरसेल्फ? हा, मायसेल्फ धनश्री नाही मायसेल्फ धनश्री साने. आय वॉन्ट दिस जॉब व्हेरी नाही युअर दिस जॉब गुड. आय ठीक आहे, हे घे मॅम, पाणी घे. थँक्यू. थँक्यू. हे बघा मॅडम, आपल्या इथे सगळी मुलं बाहेरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला येतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या भागातला असतो. जिला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांच्या भाषेत बोलता येईल. प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांच्या भाषेत? अहो पण मॅडम, भारतात एवढ्या भाषा आहेत, समजा कसे येणार ना. सगळ्या नाही मॅडम, पण इंग्रजी, हिंदी या भाषा तर यायलाच हव्यात ना नीट. जर तुम्ही आपल्या इंटरव्ह्यूमध्ये इंग्रजी बोलू शकला नाही, परराज्यातून आलेल्या मुलांशी संवाद कसा साधणार? हा हा, मग सोपं आहे की. मॅडम तुम्ही एक काम करा, मला जे काही बोलायचं आहे ना, म्हणजे इंग्रजीत, हिंदीत, कशात बी, ते मला एका कागदावर लिहून द्या. माझं पाठांतर आहे ना एकदम चोख आहे. मी तसं पाठ करेन आणि बोलेन. तुम्हाला बघायचं का माझं पाठांतर? इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन आर माय ब्रदर अँड सिस्टर. असू द्या, तुम्हाला कामाची गरज आहे हे कळतंय मला, पण मी आत्ता काहीच करू शकत नाही. या जॉब क्रायटेरियामध्ये तुम्ही बसू शकत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला हायर करू शकत नाही. मॅडम काहीच होणार नाही का? आत्ता तरी नाही, सॉरी. मॅडम एक सांगू का? आत्ता तुम्हाला इंग्रजी येत नाहीये, पण तुम्ही पाठ केलेली प्रतिज्ञा ऐकून मला असं वाटतंय, जर तुम्ही मेहनत घेतली तर नक्कीच इंग्रजी जमेल तुम्हाला. तुम्ही तयारी करत राहा, आम्ही कधीतरी नंतर तुमचा नक्की विचार करू. चालेल, मी प्रयत्न करत राहीन. धन्यवाद.